वाच, लवणाचे गुण सांगितलेले आहेत तिथून वाच. श्लोक वाचू कसं? नाही, मराठीतला वाच. मराठीतला वाच सरळ सरळ. लवण के गुण हम्म. ये 5 प्रकार के नमक स्निग्ध, उष्ण, तीक्ष्ण और अत्यंत अग्निदीपक होते हैं। इनका उपयोग लेप लगाने, शरीर के नीचे के तथा ऊपर के भाग के स्नेहन और स्वेदन करने, निरूह रुक्ष बस्ती और अनुवासन स्निग्ध बस्ती देने, मालिश करने, भोजन करने, शिरोविरेचन करने, शस्त्र कर्म, वर्ती बनाने, अंजन बनाने और उपटन लगाने में किया जाता है। अजीर्ण रोग में, अनाह, अपारा में, वात विकार में, गुल्म में, शूल और उदर रोगों में इन 5 लवणों का प्रयोग किया जाता है। लवण क्षार आहेत, ठीक आहे. म्हणजे त्याची निर्मिती कशी झालेली आहे याचा विचार करून जर आपण त्याचा उपयोग केला तर ते जास्त प्रभावी आपल्याला लक्षात येईल. लवणाची निर्मिती कशी झालेली आहे तर समुद्राचं पाणी जे आहे विशिष्ट पद्धतीनं एखाद्या शेतात घेतलं जातं जे की समुद्रापासून जवळ आहे, किंवा त्याला मिठाची शेती असं जे म्हणतात. तर त्यात काय होतं की मिठाचं पाणी जे आहे किंवा तुमच्या समुद्राचं पाणी विशिष्ट पद्धतीने एक स्क्वेअर्स केले जातात, शेताचे चौकोन केले जातात, आळं केलं जातं, त्यात ते पाणी आतमध्ये सोडलं जातं आणि ते पाणी उन्हाच्या तापावर सुकवलं जातं आणि नंतर वरवरचं जे मीठ आहे ते बाजूला केलं जातं, पुन्हा पाणी सोडून पुन्हा मीठ केलं जातं. आता हा प्रकार काय आहे की पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे, त्याच्यानंतर क्षार जे आहे सेटल डाऊन झाले, त्यातला जो मिठाचा अंश आहे तो वापरला गेला आहे. आता याच्यामध्ये मीठ जे आहे हे क्षार स्वरूपात शरीरात काम करतं किंवा रसापैकी एक लवण रस म्हणून ते काम करतं, ठीक आहे. त्याचं कुठल्याही गोष्टीला विलयन करणं, उष्णता वाढवणं आणि दोष विलयन करून बाजूला करणं हे त्याचं मुख्य काम असेल. तर शरीरात कुठे कुठे या गोष्टीचा उपयोग होतो त्याचा विचार करून लवणाचा वापर केलेला गेला आहे. त्यात आता इथे जे दिलेलं आहे की लवण काय आहे, स्निग्ध आहे, उष्ण आहे, तीक्ष्ण आहे, अत्यंत अग्नी वाढवणारा आहे, ठीक आहे. या सर्व गुणाचा वापर कुठे कुठे होऊ शकतो तर स्नेहनासाठी आपण जेव्हा स्नेह आणि सैंधव एकत्र करतो तेव्हा स्नेहनाची प्रॉपर्टी वाढवण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. स्वेदनाच्या बाबतीत नुसतं पोटलीमध्ये सैंधव मीठ लावून ठेवून त्याचा जर आपण त्याला पोटली जे स्वेद म्हणतो, वृक्ष स्वेदन, त्याच्यामध्ये याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर निरोह बस्ती, अनुवासन बस्तीमध्ये अनुवासन बस्ती, निरोह बस्ती जी आहे ती आपलं कार्य करून वापस येण्यासाठी जो टायमिंग लागतो तो टायमिंग कमी जास्त करण्यासाठी रेग्युलेटर म्हणून आपण काम करतो. म्हणजे बस्ती दिल्यानंतर ती लगेच वापस यायची असेल तर सैंधव मिठाचं प्रमाण थोडं जास्त टाकलं तर ती काय करते, वात वाढवून जे आहे पेनिट्रेट करते. पेनिट्रेट करून जो काम आपलं करायचं आहे, दोष बाहेर काढण्याचं ते काम करून ती वापस येते. तसंच स्नेहन करताना किंवा मालिश करताना त्यात सैंधव मीठ टाकलं आणि नंतर मालिश केली तर कफाचं विलयन फटाफट होतं. कफ जे आहे सुटायला लागतं, त्याला द्रवता येते आणि दोष शरीरापासून सुटे होऊन मग ते बाहेर निघायला पण सोपे जातं. भोजन करताना जेवणामध्ये मिठाचं काय महत्त्व आहे तर शक्यतोवर सगळं काही जेवण पृथ्वी आणि जलतत्वच आहे, ठीक आहे. मग आपण त्यात अग्निवायू आणि आकाशतत्वाचे मसाले टाकतो, ठीक आहे. तर ते सगळे जे आहे अरोमावाले आहेत, सुगंधी आहे आणि त्याचं एक विशिष्ट जे आहे चव आहे. तर त्याच्यामुळे भोजनाला जे आहे ते पंचपक्वान्न आपण म्हणतो की 5ही महाभूताचं ज्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल मिठाचा आहे. मिठाला दुसरं नाव गोड किंवा मधुर असं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की जेवणामध्ये जे काही ह्या सगळ्या दोषाचं किंवा रसाचा जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये पचनाशी संबंधित मुख्य जो भाग आहे तो लवणाकडे आहे. तर पचन खूप चांगल्या पद्धतीने आणि अग्नी खूप चांगल्या पद्धतीने प्रबळ असायला पाहिजे, त्याच्यासाठी लवणाचा उपयोग केलेला आहे. आणि चव ही एक रुची करण्यात सगळ्यात श्रेष्ठ द्रव्य कोणतं असेल तर ते लवण आहे.
म्हणजे जेवणात सगळं असेल पण मीठ नसेल तर जेवणाची जी आहे चव लागत नाही आणि ते अन्न कुठलंही कोणालाही खायची इच्छा होत नाही. ठीक आहे. नस्यासाठी जे आहे लवण जलाचा वापर केला जाते. जसं की अवरोध जे आहे ते कमी करण्यासाठी लवणाचा उपयोग करून जे पाणी तयार करतो आपण आणि त्याचा पेनिट्रेशन म्हणून काम करू शकतो. दोषाचा अवरोध दूर करण्यासाठी काम करू शकतो. शस्त्रकर्मातही लवणाचा वापर कसा केला जाऊ शकतो. ठीक आहे. लवण हे क्षार आहे. तर क्षार जे आहे हे अणुशस्त्र मानलेलं आहे. अणुशस्त्राच्या स्वरूपात त्याचा वापर शस्त्रकर्मात केला जातो. शस्त्रकर्माचं एक उदाहरण देतो की एक पेशंट होता. पेशंटमध्ये आम्ही पाहिलं की त्याची नाभी जी आहे ती सतत स्त्रावी होते आणि काही केलं तरी त्या स्रावाचं काही हे होत नव्हतं, म्हणजे थांबत नव्हतं ते. अशा वेळी तिथे लवण जे आहे ते वापरून ते थांबवण्यात आलं. म्हणजे पेशंटला सुद्धा कळलं नाही की इतक्या लवकर ते थांबू शकते. फक्त लवणाचा खडा तिथे बांधून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी ती जागा जी आहे ती पूर्ण ॲज इट इज नॉर्मल झाली. तिथं क्षार जे आहे त्यातलं किंवा लवणाचा जो शस्त्रकर्माचा गुण आहे, नाभी चिकटपणा सगळा तिथे पस तयार होणं आणि नाभी उजिंग होत होती. आता त्याला सतत जी एक इचिंग प्रॉपर्टी तिथं तयार होते किंवा पिच्छिलता तयार होते किंवा घाण तयार होत आहे आणि ते वेदनादायक असतं. तर अशा वेळेस तिथे बाकीचं शस्त्र लावू शकत नाही आपण नाभीच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी जर लवण वापरलं तर लवणाने ते जे आहे ती ड्रायनेस पूर्ण त्याचं कोरडेपणा येतो आणि एकदम चांगलं वाटायला लागतं पेशंटला. आता इथे अंजन म्हणून पण लवणाचा वापर केलेला आहे. सेम तिथे तसंच आहे. त्याची उष्ण तीक्ष्णता जी आहे ती डोळ्यातील जो कफ आहे, कफामुळे अवरुद्ध होऊन जे पिच्छिलता आलेली आहे किंवा अवरोध झालेला आहे किंवा तुमचं जसं अजगल्ली म्हणून एक आजार आहे त्याला नेझल पंक्टम्स जे असतात ते ओपन नाही होत. त्या ठिकाणी पण लवण क्षार लावायला सांगितलेलं आहे. लवणाचं अंजन करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ही पंक्टम ओपन होतात त्यांनी उठण्यामध्ये वृक्षणामध्ये आणखी उठण्याचा जो हे आहे आपण उठणं लावतो त्याच्यामध्ये जर सेंधव मीठ असेल तर त्यांनी कफ आणि मेदाचं जे आहे ते आपल्याला ते कमी करण्यासाठी ठीक आहे त्याचं जे काय म्हणता येईल मळाचा जो भाग आहे तो दूर करण्यासाठी त्याच्या गुणाचा वापर करता येतो. अजीर्णामध्ये पाहिलं की चाट मसाला घेऊन घे ना. चाट मसाल्यामध्ये वगैरे पण त्याचा वापर केला जातो. तर लवण जे आहे ते अग्नी प्रभावाने तयार झालेलं आहे आणि क्षार स्वरूप आहे. तर ते त्याच्या क्षारीय गुणामुळे अजीर्ण, अनाह किंवा वातव्याधी, त्याच्यानंतर जिथे एकल वातव्याधी आहे तिथे किंवा गुल्म जिथे वात आणि कफाचा संबंध आहे तिथे किंवा जिथे जिथे पिच्छिलता वाढलेली आहे त्याचं विलीन करण्यासाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी आणि उदरासारख्या आजारामध्ये उदररोगामध्ये पाची लवणाचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचं वाच मूत्र के प्रकार. अब इसके बाद इन 8 मूत्रों को जानो जिनका आत्रेय के उपदेश में मुख्य रूप में वर्णन किया गया है. वे 8 मूत्र है: भेड़ का मूत्र, बकरी का मूत्र, गोमूत्र, भैंस का मूत्र, हाथी का मूत्र, ऊंट का मूत्र, घोड़े का मूत्र और गधे का मूत्र. आता इथे मूत्र जे आहे त्याचं वर्णन आलेलं आहे आणि मूत्र ही औषध स्वरूपात वापरायला सांगितलेलं आहे. आता इथे काय विचार केला पहा की जे प्राणी आहेत ज्यांचं जे मूत्र वापरलेलं आहे त्यांचे स्वभाव कसे आहे त्या स्वभावावरून त्याचा वापर करता येते का याचा विचार ग्रंथकार करतात. ठीक आहे. जसं लवण हे क्षार आहे तसे मूत्र हे क्षार स्वरूपात वापरता येते. कारण की शरीराचं सगळा रक्ताची शुद्धी करून त्याच्यानंतर क्षारस्वरूप एक जे द्रव तयार होते ते मूत्र स्वरूपात बाहेर पडते किंवा अन्न प्रक्रियेनंतरचं जे उत्सर्जन आहे ते म्हणजे तुमचं मूत्र आहे. तर
प्राण्यांमध्ये मूत्र जे आलेलं आहे ते त्यांच्या गतिविधी कशा आहे, विहाराची रचना कशी आहे त्याच्यानुसार त्याचा वापर आपण करू शकतो. तर भेड आहे म्हणजे काय म्हणता येईल, बकरी, मेंढी, गोमूत्र. बकरी कशा प्रकारचा आहार खाते किंवा मेंढी कशा प्रकारचा आहार खाते याच्यावर ते अवलंबून आहे त्यांचं मूत्र कसं आहे. मेंढीचं जर तू ऑब्झर्वेशन केलं असेल, मेंढी आणि बकरी दोघेही एकाच कुळातले आहेत, पण एक जे आहे बकरी जर पाहिली तर ती मान वर करून असलेल्या वनस्पती जास्त खाते आणि मेंढी जी आहे ती जमिनीलगतच्या वनस्पती जे आहे, खुरट्या वनस्पती त्याच्यावर जास्त चरते. म्हणजे एखाद्या शेतातल्या जमिनीलगतच्या सगळ्या वनस्पती खाण्यासाठी तिची मान सतत खाली राहते है ना. आणि बकरी जी आहे ती लवचिक आहे, तिची फ्लेक्झिबिलिटी जास्त आहे मेंढीपेक्षा. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी जिथे जास्त आहे तिथे वातगुण जास्त आहे, ठीक आहे. आणि ती वाताला कॉम्पेन्सेट करण्यासाठी तिच्या जे ॲक्टिव्हिटी आहे ते जास्त आहे. जसं उंदरामध्ये पण जर तू पाहशील तर त्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या वाताला अनुकूल आहेत. वात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रभावी आहे. तू जर ओव्हरऑल ऑब्झर्वेशन करशील, जेवढे रूढ लोक असतात, जे रूढ प्रकारात येतात, ज्यांचं वजन कमी आहे किंवा त्यांची वृत्ती जर पाहिली तर ते सर्व खूप ओव्हर ॲक्टिव्ह आहेत, फटाफट बोलणारे आहेत, फटाफट एखादी गोष्ट करणारे आहेत. आळस त्यांच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. तसंच बकरी जी आहे तिच्यामध्ये आळस नाही आहे, पण तीच थोडी स्थूल, लोकर तिच्या अंगावर आहे, अंगावर खूप जास्त प्रमाणात मांस आहे आणि त्याच्यावर लोकर चढलेली आहे. तर तिला बाहेरूनच प्रोटेक्शन जास्त आहे, तर तिच्यासाठी फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, ठीक आहे. म्हणून ती खाली वाकून सगळ्या गोष्टी जेवढ्या चरता येईल तेवढ्या चरून घेते. आणि दोन्हीच्या मूत्रामध्ये सेम फरक आहे. तर बकरीचं मूत्र खूप ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. जर ग्रंथकाराचा विचार केला तर बकरीच्या मूत्राचा वापर कासाध्यायात होते है ना. बकरीच्या मूत्राचा वापर तुमचा राजक्ष्मासारख्या आजारामध्ये येत आहे, ठीक आहे. तिथे त्याचे औषधी गुणधर्म सांगितलेले आहे, कारण की बकरी ही सगळी कशा आहे, तुरट वगैरे जसे काही वनस्पती आहेत ती खाऊन स्वतःचं पोषण करते. जसं ती खाईल तसं तिचं पोषण होईल आणि तसंच तिचं उत्सर्जनही होईल. त्या उत्सर्जनामध्ये जे आहे की पचित जे आहे तो भाग येतो. पचन झाल्यानंतरही उरलेलं जे भाग आहे ते उत्सर्जनामध्ये आलेलं आहे. त्याचा वापर केलेला आहे. गाय कुठल्या प्रकारचा आहार खाते त्याच्यावर डिपेंड करते की तिचं मूत्र कसं आहे. म्हणून गायीमध्ये गावरान गायी ज्या राहतात, ज्या गावामध्ये आहेत आणि हिरवळीवर आधारित सगळ्या वस्तू खातात, किंवा उन्हाळ्यातलं गोमूत्र, पावसाळ्यातलं गोमूत्र आणि हिवाळ्यातलं गोमूत्र याच्यामध्ये फरक पुढे जाणवतो. त्या जातीवर पण अवलंबून आहे की ती कुठलं अन्न खात आहे. जसं गावरान गाय आहे, गीर गाय आहे, किंवा तुमच्या ज्या होस्टेनसारख्या गायी आहेत किंवा विदेशातून आणलेल्या गायी आहेत त्यांचं गोमूत्र याच्यामध्ये खूप फरक दिसेल. हत्तीचं मूत्र जे आहे त्याची स्थूलता लक्षात घेतली, त्याचं वागणं लक्षात घेतलं तर तशाच प्रकारचे लक्षणं जे आहे ते तुम्हाला त्यांच्या मूत्रामध्ये दिसतील. हत्तीच्या मूत्राचा वापर कुठे केलेला आहे माझ्या वाचण्यात नाही आलं, पण आहे कुठेतरी, ठीक आहे. उंटाच्या मूत्राचा वापर कुठे केलेला आहे, उदरासारख्या आजारात केलेला आहे. पोटामध्ये पाणी झालेलं आहे आणि ते पाणी काढायचं आहे, तर त्याच्यासाठी उंटाच्या मूत्राचा वापर केलेला आहे. एक पेशंट होता आपला, त्या पेशंटमध्ये आपण उदर असताना त्याला उंटाचं मूत्र आणायला सांगितलं होतं, ठीक आहे. आणि पेशंट मुस्लिम होता. त्याचे कॉन्टॅक्ट जे आहे हैदराबादला होते. हैदराबाद आणि तुमचा सौदी त्या एरियामध्ये त्यांचे रिलेशन्स होते आणि त्यांचे रिलेटिव्ह जे होते एक हैदराबादला होते आणि राजस्थानमध्ये पण त्यांचे काही रिलेटिव्ह होते. तर त्यांनी काय केलं की कॉन्टॅक्ट करून पाहिलं तर हैदराबादला एक व्यक्ती उंट तिथे जे आहे व्यवसाय करतो उंटाचा. तर त्यांच्याकडून दर
रोज उंटाचं दूध आणि जे मूत्र आहे त्याचा ते तिथून पाठवायचे. तर ते प्रति लिटर 500 रुपये घ्यायचे त्याचे. त्यांचे पेट्रोल पंप होते, तर पेट्रोल पंप हैदराबादवरून पेट्रोल यायचं, ठीक आहे. तर तिथून येताना त्याच गाडीवर ते बोलवून घ्यायचे. तर ते पेशंट आपण वापरल्यानंतर त्याचे इतके जबरदस्त रिझल्ट आले की पेशंट आपल्याला त्यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट जे आहे ते थांबलं. त्याच्यानंतर हे पेशंट जवळपास 2 ते 3 वर्ष जगला, ठीक आहे. आणि उदराने गेला नाही, उदराच्या आजाराने तो वारला नाही पेशंट. एक ॲक्सिडेंट झाला, त्यात तो पेशंट वारला. ॲक्सिडेंटल एक ट्रॉमा झाला त्याला, त्याच्यामध्ये ब्रेन हॅमरेज झालं आणि पेशंट गेला. तर त्याचे सगळे रिपोर्ट जवळपास नॉर्मल आले होते. पण ती वस्तू मिळणं, त्याच्यानंतर सोबत त्या औषधी लागू पडणं, पेशंटला सांगितलेले नियम पेशंटनी पाळणं, अशा तिन्ही गोष्टीवर ते अवलंबून आहे. आणि प्रत्येक उदराच्या पेशंटमध्ये तसं होत नाही. पेशंट जर आपल्याला रिस्पॉन्स चांगला देत असेल आणि पेशंट आपला ऐकत असेल तर जे आहे तर त्या गोष्टीचे रिझल्ट दिसायला लागते. म्हशीचं मूत्र जे आहे ते पाईल्समध्ये वापरायला सांगितलेलं आहे किंवा उदरात ते वापरायला सांगितलेलं आहे. तर घोड्याचं मूत्र जे आहे ते बरेचदा मधात त्यासारख्या कंडिशनमध्ये वापरण्यास सांगितलेलं आहे. घामाचा वापर तिथे केलेला आहे. गाढवाचं मूत्र जे आहे त्याचाही वापर, खरं मूत्र जे आहे ते एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण याचा रेफरन्स आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं मूत्राचा वापर, मूत्राचे गुण वाचत. मूत्राचे गुण. सब प्रकार के मूत्र सामान्यतः उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, नमकीन और कटु रस वाले होते हैं. मूत्र उबटन, लेप, आस्थापन, वृक्षबस्ती, विरेचन और स्वेदन इस कर्मों में उपयोगी है. मूत्र का प्रयोग अनाह, गद, विषकार, उदर रोग, अर्श रोग, गुल्म, कुष्ठ और किलास, श्वेत्र सफेद, ल्यूकोडर्मा आदि रोगों में हितकर होता है. इसका उपयोग उपनाह, पल्टिस बनाने, उल्टिस बनाने और परिषेक धोने में होता है. मूत्र अग्निदीपक, विषनाशक और कृमियों को नष्ट करने वाला होता है. यह पांडु से पीड़ित रोगियों के लिए उत्तम आरोग्यदायक कहा गया है. अंतः प्रयोग करने पर यह कफ को शांत करता है, वायु का अनुलोमन करता है और पित्त को अधोमार्ग की ओर खींचकर निकाल देता है. इस प्रकार हमने सामान्यतः रूप में से मूत्र के गुणों का संग्रहण कहा. पुन्हा वाच, खूप वाचण्यासारखं पण आहे आणि लक्षात ठेवण्यासारखं पण आहे. एकदा रिपीट वाचा. सब प्रकार के मूत्र सामान्यतः उष्ण, तीक्ष्ण, अरुक्ष, नमकीन और इथे अरुक्ष हा शब्द आलेला आहे आणि लवणाच्या बाबतीत जे आहे स्निग्ध शब्द आलेला. लवण जर आपण पाहिले तर पाची लवण जे आहे ते स्निग्ध सांगितलेलं आहे. आणि हा स्निग्ध गुण जो आहे ना, हा एकाच वेळी जो आहे तो वातविरोधी आहे, वृक्षता वाताची कमी करणारा आहे आणि कफ जो आहे कफाला अनुरूप आहे लवण, ठीक आहे. कफामध्ये त्याचा प्रभाव दिसतो, म्हणजे कफाच्या गुणाशी स्निग्ध हा गुण जवळचा आहे लवणाचा. तर इथे मूत्राचा गुण जो आहे अरुक्ष हा गुण आलेला आहे. अरुक्ष काय म्हणाले? स्निग्ध आणि अरुक्ष मध्ये काय फरक आहे? वृक्ष नाही आणि स्निग्ध आहे, काय फरक आहे? हे ग्रंथकार एखादा शब्द वापरतील तर काही असे सहज नाही वापरणार, नाही सर्व त्यांनी यूज केलं असं ना. वृक्ष नाही, इथे स्निग्ध जो वापरलेला आहे त्या श्लोकामध्ये आलेला आहे स्निग्ध अनुष्ण आणि तीक्ष्ण आहे, ठीक आहे. लवणाच्या श्लोकामध्ये स्निग्ध, अनुष्ण आणि तीक्ष्ण आणि दीपनी असं आलेलं आहे. इथं आलेलं आहे उष्ण, तीक्ष्णम, अथोरुक्षम, अथो अरुक्षम, कटुकम. म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की वृक्ष आहे पण ते मृदुत्वाकडे जाणारं वृक्षत्व आहे. वृक्ष आहे पण ते त्या पद्धतीचं वृक्षत्व नाही आहे ज्या पद्धतीला वात प्रकोप होईल. पित्ताला खेचण्यासाठी जे स्निग्धतेची गरज आहे ती त्याच्यात आहे. त्या वृक्षत्वातही स्निग्धता आहे
पण ती धड खूप अतिस्निग्ध नाही आहे, जसं इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की स्निग्ध आहे. एक असाच गुण पित्तामध्ये आलेला आहे, सस्नेह. पित्त सस्नेह आहे असं त्यांचं म्हणणं आहे, नाही का? पित्त जे आहे सस्नेह. सस्नेह म्हणजे काय? स्नेह म्हणजे स्नेह आहे, स्नेहासहित आहे, की स्नेहाचा संबंध ठेवणारा आहे. संबंध ठेवणारा. म्हणजे पहा, तू कुठल्याही स्निग्ध गोष्टी, जसं घृत आहे, स्निग्धता आहे, तेल आहे, स्निग्धता आहे, ठीक आहे. आणखी जिथे जिथे स्निग्धता आहे ते सर्व पित्ताशी अनुसंबंधित आहे, ठीक आहे. सस्नेह हा शब्द कदाचित स्वभावाशी पण असेल, सस्नेह हा शब्द अपिअरन्सशी पण आहे आणि त्याच्या रिॲक्शनशी संबंधित पण आहे. पित्तामुळे चेहऱ्यावर तेज येते की नाही, बुद्धीला शांतता येते की नाही. तर घृत खाल्ल्यानंतर जे शांतता वाटते, लोणी खाल्ल्यानंतर शांतता वाटते, तर ती जी आहे ती पण सस्नेहता लक्षण दाखवते. एकाच वेळेस मन आणि शरीरावर त्याचा प्रभाव आहे, ते सस्नेह असू शकते असं माझं मत आहे, ठीक आहे. याच्यापेक्षा काहीतरी डीप अर्थ असू शकते, पण मला जो कळला अनुभवातून की तू एकाच वेळेस मन आणि शरीर, बुद्धी या तिन्हीवर काम करण्यासाठी पित्ताचा उपयोग आहे. पित्ताचं काय अनुषंग आहे शरीराच्या बाबतीत, म्हणजे पित्ताचा काय रोल आहे? पित्त हे तुमच्या फिजिकल आणि मेंटल स्टेटसचं एक सिम्बल आहे. तुमच्या ॲक्टिव्हिटीजसाठी किंवा तुमचं जे एक आभामंडल आहे त्याच्यासाठी. जर आता एखाद्या चेहऱ्यावर तेज असेल तर ते दिसून येतं, की नॉलेज असणारा व्यक्ती आणि नॉलेज नाही असा व्यक्ती, याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये तेज दिसतं. तेच एखादी गोष्ट माहीत असताना तो रिॲक्ट लवकर नाही करत, है ना? आणि माहीत नसताना चिडचिड लवकर करत. तर हे पित्ताच्या सस्नेह गुणाचा अभाव आणि प्रभाव अशा दोन्ही गोष्टी दिसून येतात. हे तुला समजत आहे की नाही माहीत नाही, हे खूप डीप आहे, ठीक आहे. तर अनुभवाच्या भागात हे लक्षात येईल. अनुभव जसा वाढत जाईल तसं लक्षात येईल. किंवा मी पण तो अनुभव घेत आहे आता, की एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा ज्ञान आणि अज्ञानाचा विचार केला जाते, की एखाद्या गोष्टीचं नॉलेज आहे आणि त्याची रिॲक्शन कशी आहे, आणि नॉलेज नाही आहे तेव्हा त्याची रिॲक्शन कशी आहे, असं. तर पित्ताचा इथं विचार केला. इथे आपण अरुक्षत्व या शब्दावरून विचार करत आहे की मूत्राचा वापर कुठे केला जातो. तर अरुक्षत्व जे आहे ते पित्ताच्या गुणधर्माशी साधर्म्य साधण्यासाठी जे आहे, म्हणजे पित्त जे असं स्नेह सांगितलेलं आहे ना, तर हे अरुक्षत्व त्याच्याशी जवळ नेणार आहे, म्हणून पित्त खेचून बाहेर काढलं करतं. आणखी काय आलेलं आहे त्यात? पण करताय, विषनाशक आहे. पुढचं वाच. मूत्र झाल्यानंतरचं मूत्र उबटन लेप नाही अस्थापन. नाही, हा श्लोक जाऊ दे ना, त्या झाला वापरला आपण, म्हणजे वाचून झाला त्याच्यामध्ये त्यात गुणधर्म लक्षात आले. त्याच्यानंतर पृथकत्वे. अष्टविध मूत्रों के अपने अपने गुण हैं. अब यहाँ उक्त मूत्रों का पृथक पृथक वर्णन करते हैं. अविमूत्र, भेड़ का मूत्र तिक्त रसयुक्त, स्निग्ध और पित्त का अविरोधी है. अजमूत्र. सर एक एक वाच आपण ते कंपॅरेटिव्ह पाहू. अजामूत्र, बकरी का मूत्र कषाय और मधुर रसयुक्त स्त्रोतों के आता लिए. इथे कंपॅरेटिव्ह तुला लक्षात येईल. भेड़ का मूत्र काय म्हणते, तिक्त रसयुक्त आहे आणि स्निग्ध आहे, ठीक आहे. याच्यावरून त्याच्यातली स्निग्धता जी आहे ती लक्षात येते. आणि तिक्त रस आहे, तिक्त म्हणजे कडू रसात्मक आहे, ठीक आहे. आणि कटू म्हणजे तिखट, ठीक आहे ना. तर इथे जे आहे अजामूत्र जे आहे ते कषाय रसात्मक आहे, म्हणजे बकरी जे खात आहे ते तुरट रसात्मक औषधी वनस्पती जास्त खात आहे. तर भेड जी आहे, म्हणजे मेंढी जी आहे, ती जमिनीला लागत असलेल्या तिक्त वनस्पतीचा वापर जास्त करत आहे, म्हणून तिच्या दुधामध्ये किंवा तिच्या मूत्रामध्ये येणारे गुणधर्मही तसेच बदलते. कषाय रसात्मक स्त्रोत. पुढचं वाच. स्त्रोत के लिए पथ्य मतलब हितकारक तथा त्रिदोषनाशक होते हैं. आता वर जे आहे पित्त अविरोधी म्हटलेलं आहे. पित्त अविरोधी म्हणण्याचं कारण तसंच आहे, कारण स्निग्ध आहे. पित्ताचा गुण स्निग्ध, सस्नेह आहे, ठीक आहे. त्याला जो आहे ते
त्याला मदत करणार आहे, म्हणून पित्ताच्या एकदम विरोधी होत नाही आहे. ठीक आहे, इथे तिन्ही दोषावर काम करणार आहे. म्हणजे अजामूत्राला किंवा अजादुग्धाला जे आपण जास्त वापर करतो त्याचं कारण ते त्रिदोषात्मक आहे. गोमूत्र गोमूत्र गाय का मूत्र किंचित अल्पांश में मधुर रसयुक्त होता है, दोषनाशक, कृमि तथा कुष्ठ को दूर करता है, पीने पर कटु कंड तथा दोषजन्य उदर रोगों को शांत करने में हितकारक है। महिष मूत्र भैंस का मूत्र अर्श, शोथ तथा उदर रोगों को नष्ट करता है और यह क्षारयुक्त एवं सारक होता है। हस्ती का मूत्र हाथी का मूत्र लवण रसयुक्त होता है और कृमि तथा कुष्ठ रोगियों के लिए हितकर है। यह विबंध, मूत्रावरोध, विषविकार, कफ रोग और अर्श के रोगियों के लिए हितकार है। ओष्ट्रमूत्र म्हणजे उंटाचं. उंट का मूत्र तिक्त रस, श्वास, कास तथा अर्श का नाशक होता है। अश्वमूत्र घोड़े का मूत्र रस में तिक्त और कटु होता है। यह कुष्ठ, व्रण और विषजन्य विकार को दूर करता है। खरमूत्र गधे का मूत्र अपस्मार, उन्माद तथा ग्रह संबंधी रोगों को दूर करता है। इस प्रकार अपने अपने सामर्थ्य योग के अनुसार यह मूत्र को उनके गुण कर्म के साथ कहा गया है। आता काय वेगळं काही वाटलं का याच्यात? विशेषता काही वाटली का वाचत असताना? जसं अजामूत्र, अविमूत्र जाणवलं, हस्तिमूत्र आणि ओष्ठमूत्राचं जाणवलं, महिष आणि गाय हे जवळजवळचे आहे. एक जे आहे हस्ती आहे, हत्ती जे आहे त्याची गती आणि उंटाच्या गतीमध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, गतीनुसार जे आहे त्याच्या आजाराशी संबंधित वापर केलेला आहे. ठीक आहे, जर हत्ती जे आहे त्याची जी स्थूलता पाहिली, कफाची त्याच्यातले लक्षणं पाहिले, तर त्याच्या मूत्राचा वापर कुठे केलेला आहे? सगळ्या कफज रोगामध्ये केलेला आहे. विषनाशक मूत्र, अवरोध जिथे अवरोध आहे तिथे केलेला आहे. आता इथं अश्वमूत्र आणि खरमूत्र दोन्ही जवळजवळचे प्राणी आहे. घोडा आणि गाढव आपण कम्पेअर करतो, पण तिथे जर त्याच्या मूत्राचा वापर केलेला आहे तर इथे सरळ सरळ सांगितलेलं आहे की घोड्याचं मूत्र कुठं वापरलेलं आहे? कुष्ठ, व्रण, विषजन्य विकार. ठीक आहे, पण खरमूत्राचा वापर कुठे केलेला आहे? डिफरंट आहे. जर वरवर पाहता घोडा आपल्याला असं वाटतं की खूप ॲक्टिव्ह प्राणी आहे, खूप जास्त त्याच्या एनर्जीचं जे आहे इफेक्ट दिसत आहे त्याच्या लाईफमध्ये, आणि तो त्याच्या स्पीडनी ओळखला जात आहे. तर गधा आपण विचार करतो की त्याची जी मंदता आहे, मतिमंदता आहे, बौद्धिक त्याची जी गती आहे त्याचा विचार जर केला तर कदाचित ते जास्त उपयोगाचं नसेल, पण अपस्मार, उन्माद आणि ग्रहरोगासंबंधित मोठ्या आजारावर त्याचा वापर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ बाय प्रोडक्ट जे आहे शरीराचं ते बौद्धिक क्षमतेच्या विरोधी आहे का? म्हणजे आपण आता उत्सर्जित ज्या गोष्टी आहेत, उत्सर्जनाच्या गोष्टी ज्या बाहेर पडत आहे, तिचा आणि रक्ताचा संबंध आहे. रक्तनिर्मितीचा उर्वरित भाग जो आहे, चयापचय क्रिया, मल क्षार किट्ट विभाजनानंतर मूत्र वेगळं झालं, मल वेगळं झालं आणि एक भाग मूत्र आहे, एक भाग मल आहे. तर रसरक्तादी निर्मितीनंतर उरलेलं सारकिट्ट विभाजन, सार वेगळं झालं, त्याच्यापासून रसरक्तादी धातू तयार झाले आणि किट्टमध्ये मूत्र आणि मल आलं. खाल्लेल्या अन्नापासून एक सार भाग तयार झाला, एक किट्ट भाग तयार झाला. तर किट्ट भाग जे आहे ते राहिलेला दूषित भाग म्हणून आपण विचार करतो. ठीक आहे, वापरलेला भाग कुठला? रक्तामध्ये आला. न वापरलेला भाग कुठे आला? मूत्रामध्ये किंवा मलामध्ये आला, किंवा चौथा मळ जरा म्हणून युज्ड बट अनयुज्ड. युजफुल बाजूला केला
आणि अनयुजफुल जो आहे तो वेस्ट म्हणून फेकला. ठीक आहे. तर आता गाढवाची शरीर रचना घोड्याच्या शरीर रचनेमध्ये जर थोडा डिफरन्स आहे. घोडा ॲक्टिव्ह आहे, त्याची गती जास्त आहे, त्याचं बल जास्त आहे. आपण अश्वशक्ती म्हणतो, आपण डॉंकी शक्ती म्हणत नाही, है ना. म्हणजे त्यानं त्याच्या रक्ताच्या पचनाच्या क्रियेतले जो सर्वात जास्त धातूकडे खेचून घेणारा भाग आहे तो घेतला. घोडा पण तेच खात आहे, गधा पण जवळपास तेच खातो. गधा पण चारा खातो आणि घोडा पण चारा खातो. जवळपास खाण्याची पद्धत ती असेल, पण निवडण्याची पद्धत वेगळी असू शकते. आपण काय विचार करत आहे, चाराच खात आहे, पण घोडा जो आहे त्यातलं निवडून खात असेल, जे खात असेल ते. गधा त्यातलं निवडून खात असेल ते. या दोन्हीमध्ये शरीराने वापरलेला भाग जो आहे तो शरीराच्या उपयोगी काय आहे, तो बुद्धी तल्लक करण्यासाठी वापरला. घोड्याची जी बुद्धी आहे ती जास्त तल्लक आहे. ठीक आहे. घोड्याचा ॲक्टिव्हिटी जास्त आहे, बल जास्त आहे आणि त्याची जी एक्सप्रेशन्स आहे म्हणजे मानवासोबतचे जे रिलेशन्स आहे त्याच्यामध्ये तो जास्त अशा कामात आहे जिथे बलाचा ताकदीचा वापर करायचा आहे, जिथे स्पीड पाहिजे आहे, जिथे गती आहे, युद्ध आहे, अशा ठिकाणी त्याचा वापर केला. म्हणजे त्याची बुद्धी तल्लक आहे म्हणून वापरलं ना. गधा नाही वापरला, है ना, गाढव नाही वापरलं. पण रोगचिकित्सेमध्ये विचार करताना त्याच्या मूत्राचा वापर जो आहे तो बुद्धीच्या किंवा अपस्मारासारख्या आजारामध्ये किंवा ग्रहरोगांमध्ये वापरला गेलेला आहे. हे कसं काय होतं असेल पहा. खाल्लेलं अन्न सारकिट्ट विभाजनानंतर ज्या भागाची बल वाढवण्यासाठी गेलं ते तिथं ग्रास्प करण्यासाठी तयार होतं. भांडं रिकामं होतं म्हणून कदाचित अश्वाला किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्याचा वापर झाला. पण गाढवाच्या बाबतीत तिथं ते जागाच नसेल किंवा त्याला गरजच नाही आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी त्या अन्नपदार्थाचा वापर तिथं केलाच नाही आणि म्हणून ते वेस्ट म्हणून बाहेर पडलं. आता त्या वेस्टचा वापर आपण आजारासाठी करत आहे. म्हणजे जे वेस्ट आहे ते पण औषध म्हणून वापरलं गेलं. जे गाढवासाठी गुणाचं नाही आहे ते अश्वासाठी गुणाचं आहे. म्हणून त्यांनी ते रक्ताच्या माध्यमातून त्या अवयवापर्यंत पाठवलं. पण गाढवाला त्याची गरजच नाही आहे म्हणून रक्ताने ते घेतलंच नाही. ते सार भागात आलं नाही, ते किट्ट भागात गेले. सार भागात जर आलं असतं तर गाढव पण घोड्यासारखा हुशार राहिला असता किंवा त्याच्या ॲक्टिव्हिटी तिथं कामात आल्या असत्या. त्याची चपळता नाही आहे ना. त्याची चपळता फक्त ओझं वाहण्यात आहे किंवा त्या कामात आहे. मग त्याला त्या चपळतेची गरज नाही आहे म्हणून तर तिथे सारकिट्ट विभाजनामध्ये मूत्र भागामध्ये ते गेलेलं आहे. मग सेम तसंच जे आहे इतर प्राण्यामध्ये पण त्याच पद्धतीने विचार करून त्याचा मूत्राचा वापर करू शकतो. ठीक आहे ना. पुढचं वाच. 8 प्रकार के दुग्ध. अब इसमें इसके बाद गुण कर्मों के साथ दूधों का वर्णन किया जाता है. भेड़ का दूध, बकरी का दूध, गाय का दूध, भैंस का दूध, ऊँटनी का दूध, हाथनी का दूध, घोड़े का दूध, स्त्री का दूध. ये 8 प्रकार के दुग्ध होते हैं जो प्रायः प्रयोग में लाए जाते हैं. दुग्ध के सामान्य गुण. प्रायः सभी प्रकार के दुग्ध मधुर रस, स्निग्ध, शीत और दूध को बढ़ाने वाले होते हैं. यह प्रसन्नता कारक, मांसवर्धक, रतिशक्तिवर्धक, बुद्धिवर्धक, बलवर्धक और मन को प्रफुल्लित करने वाला होता है. यह जीवनीय शक्ति को बढ़ाने वाला, थकावट को मिटाने वाला, खांसी को, दमा को दूर करने वाला और रक्तपित्तनाशक होता है. यह भग्न वियत का संधान करने वाला, जोड़ने वाला होता है. प्राणी मात्रा के लिए साधनीय, अनुकूल है. दोषों को शांत करता है और मलों का शोधन करता है. तृष्णा को बुझाता है. अग्निदीपक है. क्षीण पुरुषों के लिए और क्षत मीन्स घाव होने पर श्रेष्ठ गुणकारक है. दुग्ध पांडुरोग, आम्लपित्त, शोष, राजक्ष्मा, गुल्म, उदर रोग, अतिसार, ज्वर, जीर्ण ज्वर, दाह और शोथ में विशेष हितकर है.
योनिरोग, शुक्रदोष, मूत्रविकार, प्रदर रोग, विबंध मीन्स मलग्रंथि और वात तथा पित्त के रोगियों के लिए पथ्य है। नस्य, आलेप, अवगाहन, वमन, स्थापन, बस्ती, विरेचन और स्नेहन इस संबंधों में दुग्ध का प्रयोग समुचित होता है। आता इथे पुन्हा आपण मागे जाऊ की एकीकडे आपण लवण वाचलं, दुसरीकडे आपण मूत्राचा विचार केला. तर लवण जे आहे क्षार आहे, मूत्र जे आहे ते क्षार आहे. त्याच्यातले जे गुणधर्म आहेत त्या वृक्ष आणि आपण स्निग्ध लवणाचा. त्याच्यानंतर आता एक्झॅक्टली त्याच्या विरुद्ध जे आहे ते दुग्ध आहे. दुग्ध काय आहे? जसं मूत्र सारकिट्ट विभाजनातला किट्ट भाग आहे, बरोबर आहे. किट्टामधलाही जर विचार केला तर एक मळ आहे, एक मूत्र आहे, एक स्वेद आहे, त्यातला मूत्र एक भाग आहे. त्याचा वापर केलेला आहे कारण ते द्रवरूप आहे. मलाचा वापर नाही आहे औषधीमध्ये. मळ हे जे आहे हे का नाही वापरलं तर मळाचा वापर आहे पण खूप कमी ठिकाणी. ठीक आहे, तिथे त्याचं विशेष वर्णन नाही आहे. आता मूत्राचा वापर का केला गेला तर त्याच्यामध्ये द्रवरूप क्षार आहे आणि मलरूप क्षारता जी आहे ती बाजूला पडलेली आहे. द्रवरूप क्षार जे आहे शरीराच्या बाहेर त्याचा वापर केला जाऊ शकतो. द्रव शरीरात जाणार ते सरळ असल्यामुळे द्रव असल्यामुळे शरीराच्या बाहेर पण निघून जाण्याची त्याची स्पीड तेवढीच चांगली आहे. म्हणून मूत्राचा वापर केला, मळाचा वापर नाही केला. कारण पुन्हा मळाला पचन प्रक्रियेतून जायचं, पुन्हा त्याचा सारकिट्ट विभाजन करायचं, नंतर त्याचं शरीराला उपयोग व्हायचा. ही जी प्रक्रिया ही लेंदी आहे. पण मूत्र प्रक्रियेच्या बाबतीत स्वतः क्षार आहे, ते ऑलरेडी प्रिपेअर्ड आहे बाहेर निघण्यासाठी, म्हणून ते फास्ट वर्किंग आहे. म्हणून त्याचा वापर मूत्राचा वापर केला गेला. आता सेम सर गुण असलेला जे आहे ते दुग्ध वापर केलेला आहे. एक्झॅक्टली सारकिट्ट विभाजनातल्या किट्ट भाग सोडला, आता सार भागाकडे ग्रंथकार वळले. ग्रंथकार काय म्हणतात की जसं किट्ट भागाचा विचार करून आपण मूत्र वापरू शकतो, तसं सार भागाचा विचार करून आपण सर्वात सारवान जी गोष्ट आहे ती दुग्ध आहे. प्राण्याचे वेगवेगळे जे दुग्ध आहेत ते त्याच्या पोषणासाठी, पुढच्या नवीन जनरेशनच्या पोषणासाठी त्याचा वापर केला जात आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ते शरीराच्या परिपूर्ण अवस्थेतून तयार झालेलं आहे आणि आता ती नवीन परिपूर्णता दुसऱ्या प्राण्याला देण्यासाठी त्याचा वापर केला जातो. निर्मिती झालेली आहे, त्याची निर्मिती प्रक्रिया तशीच आहे की पोषणाचा भाग त्याच्यात जास्त आहे. आता विभाजनाकडून, आता दोष बाहेर काढण्याकडून ग्रंथकार पोषणाकडे आलेले. पहिले दोष बाहेर काढले मूत्राच्या माध्यमातून, लवणाच्या माध्यमातून विचार मांडला. आता पोषणाचा, आता इथे काय म्हणते की हे सर्व जे आहे शीत आहेत. दुसरा भाग, एकीकडे आतापर्यंत उष्ण दोन्ही गोष्टीचा वापर होता. लवण उष्ण आहे, मूत्र उष्ण आहे. आता ही स्निग्धता, शीतता, शरीराला धारण करणाऱ्या गोष्टी, त्याची बल वाढवणाऱ्या गोष्टीचं वर्णन आहे, ते म्हणजे दुग्ध. दुग्ध पण सेम तसंच आहे, त्याच प्रक्रियेतून तयार झालेलं आहे. सारकिट्ट विभाजनातला सार भाग आहे. मग जे प्राणी जे वस्तू खात आहे त्याच्यानुसार त्याचं दूध असेल, तर त्याही दुधाचे तसेच प्रकार 8 मांडलेले आहेत. ठीक आहे, पुढचं वाच. शोधनार्थ झालं होतं त्यांचं. दुग्धोगत पृथक गुणकथन. पूर्वोक्त 8 प्रकार के दुग्ध का अलग अलग गुणवर्णन क्रमानुसार अन्नपान विधि नामक है. शोधनार्थ 3 वृक्ष. अब फलिनी और मूलिनी के अतिरिक्त अलग जो 3 वृक्ष स्नूही, अर्क और अश्मांतक है, इनके अलग अलग कर्म है. अश्मांतक का प्रयोग वमन के लिए, स्नूही का प्रयोग विरेचन के लिए, अर्क का दुग्ध का प्रयोग वमन एवं विरेचन इन दोनों कर्मों के लिए जानना चाहिए. तिन्ही वनस्पती आहेत ते जे आहे ते, जसं इकडे आपण गोमूत्राचा विचार केला, मूत्राचा विचार केला, लवणाचा विचार केला. पुन्हा ग्रंथकाराचं काय म्हणालं की आता आपण प्राणीच पाहिल्या. ठीक आहे,
आता वनस्पतीमध्ये असलेले क्षीर जे आहे, वनस्पतीतलं क्षीर जे आहे ते पण क्षारीय आहे, ते पण क्षाराचाच प्रकार आहे. तर तिथं त्यांनी पहिलं वर्णन अश्मंतक जे आहे ते वापरलेलं आहे. स्नुही माहिती आहे तुला? अश्मंतक माहिती आहे? अश्मंतक हे नाही माहित सर. अश्मंतक अश्मंतक माहिती नाही आहे. स्नुही एवढं पण माहिती. स्नुही ठीक आहे. अश्मंतक अश्मंतक म्हणजे आपण त्याला आपटा म्हणू शकतो, नाही, आपटाच. पत्थरचूर. आणि त्याचाही उपयोग जे आहे वमन के लिए किया जाता है. ठीक आहे, मी याच्यावर थोडा अभ्यास करून सांगतो तुला. हे अश्मंतक म्हणजे